मॅनेजमेंट कमिटीने 2 बॉलची पानंटी दिली आहे, म्हणजे म्हाडस या संघाला 2 बॉलची पानंटी ची मात्र म्हाडस संघाला ची मात्र आपण पाहतोय। आज आपण पाहिलं गेलं तर नक्की मैत्री चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान सोहळा पाहतोय। स्पर्धा मानाची अभिमानाची डोंगरनावे गावाची आजचा दिवस क्रमांक पाहिला गेलं तर नक्कीच पहिला आणि अप्रतिम शिस्तप्रिय ही स्पर्धा आपण पाहतोय। आणि नक्कीच आताच आपण मात्र आपण पाहिलं गेलं तर उशिरा आल्या कारणाने नक्कीच म्हाडस संघाला देखील 2 बॉलची पेनल्टी ऍड केली आहे, म्हणजे दिली आहे। आणि सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत। दोन्ही संघाचे 20 मॅन म्हणजेच 12वा प्रतिनिधी 12वा खेळाडू दोन्ही संघाला विनंती असेल कॉमेडी बॉक्स मध्ये लगेचच पाठवायचे। म्हाडस संघ यानंतर विनर वर्सेस विनर असा सामना रंगेल। सेकंड राऊंडचा पहिला सामना मॅच लावते सुरुवात। दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल अप्रतिम टप्पा आणि नक्कीच त्याच टप्प्यावर इथे गोलंदाजी करताना आपण गोलंदाजाला पाहिलं, जबरदस्त टप्पा इथे मात्र शोधलाय पहिल्याच बॉलवर। सध्या पाहिलं गेलं तर नक्कीच ज्या पद्धतीने कॅप्टनने विश्वास संपादित केले आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करताना आपण गोलंदाज अमनला पाहतोय। इथे जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित आणि जबरदस्त कोणती चूक केली नाहीये आणि विकेटचं पतन। पहिला बॉल डॉट, त्यानंतर आले विकेट। अप्रतिम गोलंदाजी, सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघाला गोलंदाज अमनने। मिळवून दिले। याच अनुषंगाने ते पाहिलं गेलं ज्या पद्धतीने टीमने विश्वास संपादन केले त्या विश्वासाला सातत्यात आणायचं काम या मॅच मध्ये अमन इथे करतो। इथे पाहिलं गेलं तर नक्कीच थोडी इथे मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याच नंतर बॅकअप साठी देखील क्षेत्ररक्षक तिथे बॉलचा पाठमोरा करत होता आणि शेवटच्या क्षणाला यश इथे प्राप्त झालं फिल्डरला। आणि याच अनुषंगाने इथे पाहिलं गेलं तर नक्कीच धावफलक 2 या आकड्यावर इथे जाऊन पोहोचले। समीर आणि जगदीश दोन धावा टीमच्या स्कोर कार्डवर। पुढील बॉल इथे जबरदस्त एक्झिक्यूट केलाय, फटका डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये। क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय पण त्यांच्या आवाकाच्या बाहेर आणि बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। अलाय चौकार। अमन जबरदस्त सुरुवात, पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर चौकार। समीर साठी हा बॉल अमनचा होता। जबरदस्त टप्पा, लेंथ चांगली होती, स्पीड देखील खूप चांगला होता। आणि सध्या आपण पाहिलं गेलं तर हा आलाय डॉट बॉल। मागील बॉलवर चौकार ठोकला होता, त्यानंतर प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि या डॉट बॉलने इथे प्रत्युत्तर देताना गोलंदाज अमन याला आपण पाहतोय जर्सी नंबर 18 राउंड द विकेट ओव्हर द विकेट ने ते गोलंदाजी करतोय, माफ करा। इथे पाहिलं गेलं तर जबरदस्त गोलंदाजी, सलगचे 2 डॉट बॉल आले। पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त। एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलक आपण पाहिली तर नक्की 6 या आकड्यावर। एका विकेटच्या मोबदल्यात समीर आणि जगदीश ही जोडी पाहतोय। समीरच्या बॅट मधनं 4 बॉल 6 धावांची खेळी देखील आपण पाहिली,
त्याच बरोबरीने जगदीश सलामीसाठी आलाय आणि अजूनही कोणता बॉल खेळला नाहीये. क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात. दर्शन गोलंदाजीसाठी आलाय. क्रमांक 2च्या षटकासाठी इथे पाहिलं गेलं तर नक्कीच मैत्री चषक 2025 आजचा दिवस क्रमांक पहिला. अप्रतिम मात्र स्पर्धा देखील पाहतोय. रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि आता आपण पाहिलं गेलं तर नक्की 7 स्टार यांच्या माध्यमातून हे क्षणचित्र सर्व इथे टिपले जातात आणि घर बसल्या एन्जॉय करतात प्रेक्षक. जबरदस्त इथे पाहिलं गेलं तर टप्पा पडल्यानंतर उचली घेतली बॉलने आणि बॉल जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच क्रमांक 2च्या षटकाला सुरुवात झाली. दर्शन त्याने देखील खूप चांगली सुरुवात केली कारण की ज्या पद्धतीने अमनने गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून इथे दर्शनला देखील गोलंदाजी करावी लागेल. थोडस इथे व्यस्त येताना आपण पाहिलं. सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्की 6 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जगदीश याच्यावर देखील खूप मोठी जिम्मेदारी असेल आपल्या संघाची कारण की एक मोठा फायटिंग टोटल इथे उभारायचा असेल तर ह्या जोडीला मैदानामध्ये थांबणं खूप महत्वाचं राहील. ऑन साइडला फटका जबरदस्त. फक्त बॉलला दिशा दिली आणि बॉल गेला डीप मध्ये. फिल्डर तिथे उपस्थित होता पण त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल गेला सीमारेषा पार. आलाय धावसंख्या सध्या आपण पाहिली गेली तर 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. इथे नक्कीच अप्रतिम टप्पा. ज्या पद्धतीने आपण अमन या गोलंदाजाला पाहिलं कारण की त्याने देखील चौकारानंतर डॉट बॉल फेकले त्याच पद्धतीने आता आपण दर्शन या गोलंदाजाला पाहिलं गेलं तर दर्शन देखील चौकाराला त्यानंतर डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्या संघासाठी करताना दर्शन आणि अमन. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला. फटका मात्र चांगला आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. करावी लागेल. फुलटॉस बॉल होता. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच तिथे घडले काय आणि नक्कीच पंचांकडे देखील खूप मोठी चेस असेल आणि नक्कीच पंचांनी देखील टीव्ही अंपायरची इथे मदत घेतली आहे वेस्ट ऑफ हाईट साठी. नक्कीच इथे चेक केलं जाईल. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 7 स्टार यांच्या माध्यमातून नक्कीच आपण इथे चेक करतोय आणि नक्कीच ऑपरेटिंगच्या भूमिकेत आपण पाहिलं गेलं तर दीपवीर बिराडे सर यांना आपण पाहतोय. बीमर चला नो बॉल असेल. नो +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला धावसंख्या आता जाऊन पोहोचले ती मात्र 16 या आकड्यावर. फ्री हिट उघडा डोळे पहा नीट येणारा चेंडू असेल फ्री हिट. मयूर मार्के सर त्याचबरोबरीने योगीराज बुटेरे सर 2 ऑफिशियल पंच आपण पंचांच्या भूमिकेत या स्पर्धेसाठी पाहतोय. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील बॉल दर्शनाचा. इथे नक्कीच फ्रीटचा बॉल होता. संधी निर्माण झाली होती बॅटर समीरला पण नक्कीच संधीचं इथे सोनं करू शकला नाहीये आणि सध्या इथे पाहिलं गेलं तर हा आलाय डॉट बॉल. चांगलं कमबॅक करताना आपण या मॅच मध्ये दर्शनला पाहतोय. क्रमांक 2च्या षटकासाठी ज्या पद्धतीने कॅप्टनने विश्वास संपादित केला होता आणि त्याच पद्धतीची कामगिरी या मॅच मध्ये करताना दर्शनला आपण पाहतोय. पुढील बॉल
ओहो स्टेप आउट केलायचा प्रयत्न इथे नक्कीच विकेट किपर थोडस इथे मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली तर आज बरोबरीने नक्कीच क्षेत्ररक्षक बॅकअप साठी आला आणि इथे जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विकेटचं पतन आणि नक्कीच या विकेटची आवश्यकता होती ती विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालं आणि नक्कीच इथे पाहिलं गेलं तर नक्कीच आता इथे आपला लागली चांगले फटकेबाजी त्याच्या बॅट मध्ये देखील आपण पाहिली आणि आता मात्र पाहिलं गेलं तर नक्कीच आता संघाची साथ सोडली जगदीश ज्याच्या बॅट मधनं आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 5 बॉल 9 धावांची खेळी आपण पाहिले आणि त्याच्यावर मात्र आता जिम्मेदारी असेल आपल्या संघाचा डाव सावरायचा प्रयत्न आता इथे जगदीश करेल का हा देखील मोठा प्रश्न असेल अजून घ्या 12 बॉल शिल्लक असतील 12 बॉल मध्ये जगदीशला जास्तीत जास्त स्ट्राईक इथे रोटेट करावी लागेल 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक असलेल्या इनिंग मधला जगदीश आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय साहिल आणि क्रमांक 3च्या षटकाला झाली सुरुवात क्रमांक 3च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय गोलंदाज प्रकाश त्या गोलंदाजाला ज्या पद्धतीने अमनने गोलंदाजी केली ज्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं तर नक्कीच दर्शनने गोलंदाजी केली तशा प्रकारची इथे गोलंदाजी मात्र प्रकाश याला देखील करावी लागेल वाईट बॉल आलाय पहिली सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते ती मात्र गोलंदाज प्रकाश याची जगदीश ऑन स्ट्राईक ओहो इथे जबरदस्त फटका केलायचा होता फटका मारायचा होता एकीकडे आणि बॉलला ब्रश होऊन बॉल होतं डीप मध्ये फिल्डर होता पण त्याच्या आवाकाच्या बाहेर आणि इथे पाहिलं गेलं तर बॉल गेला सीमारेषा पलीकडे अलाय नशिबाचा चौकार ऍड झालाय धीम्या गतीचा बॉल होता इथे पाहिलं गेलं तर नक्कीच एक टप्पा 2 टप्पा तिसरा टप्पा चौथ्या टप्प्यावर देखील बॉल इथे गॅदर करू शकला नाहीये या चढुशंगाने इथे पाहिलं गेलं तर नक्कीच एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलकचा विचार केला धावसंख्या आता जाऊन पोहोचले 23 लॉस ऑफ 2 विकेट 23 या आकड्यावर जगदीश ज्याच्या बॅटमध्ये 14 धावांची खेळली आणि न्यू बॅटर ज्याने अद्याप कोणता चेंडू खेळला नाही साहिल जो मात्र लाई ऑन स्ट्राईक चांगला बॉल चांगलं कमबॅक प्रकाश याची देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतोय क्रमांक 3च्या षटकामध्ये धीम्या गतीचा बॉल होता इथे पाहिलं गेलं तर नक्कीच बॅकलिपला खाली ठेवलं आणि बॉलला एक्झिक्यूट केला होता तिथे क्षेत्ररक्षक 2-2 होते पण अखेर क्षेत्ररक्षकांनी बॉलला गॅदर केलं त्याच अनुषंगाने फक्त एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने आता आपण पाहिलं गेलं तर धावफलक 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले प्रकाश ओहो त्याच टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी केली जाते आणि इथे पाहिलं गेलं तर एक अडचण निर्माण केली प्रकाशच्या गोलंदाजाने ती मात्र म्हाडस या संघासमोर आणि सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच कोणते मोठे फटके येत नाहीये ही देखील चिंतेची बाब बनले जी मात्र म्हाडस या संघावर आणि नक्कीच आता इथे विचार केला तर मोठे फटके येणं देखील महत्वाचं असेल या मॅच मध्ये ऑन साइडला फटका मात्र चांगला आहे फिल्डर बॉल कडे पाहतोय आणि फक्त पाहतच राहील बॉल गेला सीमारेषा पलीकडे अलाय भव्य षटकार
शेवटच्या बॉलवर मात्र एक षटकार ठोकला. त्यानंतर पुन्हा एकदा एक आशेचं किरण जागृत झालंय म्हणजेच म्हाडस या संघासाठी. ज्या पद्धतीने आशेचं किरण जागृत झालंय म्हाडस या संघासाठी, त्याच पद्धतीने इथे विजयाचं धोरण जर बांधायचं असेल तर शेवटच्या ओव्हरमध्ये इथे धाव घेणं गरजेचं राहील. समोर खेळायचा होता, बॅकलिपला खाली ठेवलं. इथे पाहिलं गेलं तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने बॉल अडवलं. ऋतिक अप्रतिम बॉल. इथे पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीने अप्रतिम गोलंदाजी, त्याच पद्धतीने अप्रतिम इथे पाहिलं गेलं तर नक्की फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर एक सिंगल जी मात्र मिळाली म्हाडस या संघासाठी. धावफलकचा विचार केला, धावसंख्या आता जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. ओहो, इथे पाहिलं गेलं तर नक्कीच वाईट पंचांनी घोषित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपण पाहतोय. सध्या आपण पाहिलं गेलं 33-33 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात. ओके, थ्रो गोलंदाजी मात्र कोणती स्पर्धा म्हटली की ती चालत नाही आणि या स्पर्धेचा देखील काही नियम आहेत आणि ते नियम तुम्हाला देखील फॉलो करावेच लागतील. टीव्ही अंपायर यांची मदत घेतली आहे, चेक केलं जातंय. 7 स्टार या वाहिनीच्या माध्यमातून फेर असेल, बॉल वाईट बॉल असेल. ओहो, जबरदस्त फटका ऑफसाइड रिझन मध्ये. इथे पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक तिथे आला, पोहोचला देखील, बॉलला गॅदर देखील केलं. 2 धावांचा प्रयत्न, सेकंडचा कॉल डेफिनेटली दिला होता आणि आत्मविश्वास देखील भरपूर होता आणि त्याच पद्धतीने आत्मविश्वास होता, त्याच पद्धतीने ते 2 धावा देखील पलून पूर्ण केल्या आणि 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं गेलं धावसंख्या 35 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पुढील बॉल ऋतिक याचा. इथे समोर लाफ केलंय. इथे पाहिलं गेलं अप्रतिम जबरदस्त झेल पकडला गेला आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच मित्रांनो झेल आवडला असेल तर नक्की एकदा जोरदार टाळ्या होत्या. DS11 डोंगरनावे संघाने नक्कीच पहिला सामना जिंकलाय आणि यानंतर म्हणजेच आपण पाहिलं गेलं तर विनर वर्सेस विनर या सामन्याचा जो विनर असेल तो DS11 डोंगरनावे या संघाच्या समोर खेळेल. तर आपण देखील तयार राहा. अप्रतिम झेल जो मात्र समीरने पकडला गेला आणि सध्या आपण पाहिलं गेलं धावसंख्येचा विचार केला 35 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 3 विकेटच्या मोबदल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय रुद्रा आणि त्याच्या सोबतीला साहिलला पाहतोय. सातत्याने व्यक्त येताना आपण मात्र गोलंदाजांना पाहतोय. रजनी क्रिकेट स्पर्धा म्हटली की नक्कीच असे व्यक्त आपण सातत्याने पाहत असतो आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण तेच चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतंय. इथे पुन्हा एकदा बॅकलिपला खाली ठेवलं, जबरदस्त एक्झिक्यूट केला, फटका, एफर्ट चांगले दिले होते फिल्डरने. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि चित्त्याच्या चपळाने 3 धावा इथे कंप्लीट केले. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र आपले विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून इथे पाहायला देखील मिळाले आणि याच अनुषंगाने ते पाहिलं गेलं तर नक्कीच पाहता पाहता
4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 4 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती म्हणजेच 38 या आकड्यावर तर नक्कीच 39 धावेंची आवश्यकता असेल नक्कीच म्हाडस संघाचा विचार केला तर नक्कीच 2 बॉलची पानंटी असल्या कारणाने 3.4 बॉल मध्ये नक्कीच हा खेळ समाप्त झाला आणि धावफलकचा विचार केला 38 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात आणि नक्कीच 39 धावांचं आव्हान जे मात्र समोर ठेवलं गेलंय या 39 धावा चेस होतील की डिफेंड होतील हे येणारे 24 बॉल इथे ठरवून जातील यात काही शंका नाहीये 24 बॉल 39 धावांचा आव्हान इथे चेस होईल का डिफेंड होईल हे ऐकण्यासाठी जाऊया याच गावचे भूमिपुत्र म्हणजेच याच गावाला लाभलेला एक हिरा म्हणजे दीपविधी बिराडे सर थँक्यू सो मच मी थांबतो तुम्ही थांबू नका ऐकत राहा पाहत राहा मैत्री चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा अनेक अनेक धन्यवाद कुमारजी बाबरे सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत 39 धाब्याचे टार्गेट सेट झालेलं आहे मैत्री चषक 2025 रंगीत रजनी हंगामातील पहिल्या पर्वात पदार्पण करणारी स्पर्धा चला आघाडीसाठी सलामीवीर लगेचच पाठवा चला ओपनिंग पर इमिडिएटली पाठवा जास्त वेळ घेत आघाडीसाठी ऋतिक काणेजाची सोबत देतात दर्शन 39 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे सलामीवर दाखल होत आहेत तर गोलंदाजीसाठी समीर दाखल पाहायला मिळत आहेत जगदीशनं पहिल्या डावात जबरदस्त बॅटिंग केली त्याचा इम्पॅक्ट फलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळाला फाटिंग टोटल उभारलेले पाहायचं आता किती धावसंख्येपर्यंत दुसऱ्या डावात रोखलं जाईल किती धावसंख्या गाठत असताना मजल मारली जाईल संघर्ष 11 गवाळीकडून हे पाहण्याजोगं असेल प्रेक्षक आहे स्वागत आहे सर्वांचं पुनश्च एकदा मैत्री चषक 2025 मॅच इज ऑन पहिला बॉल शॉट बॅकफुटवर आले पूल केलाय ठरलं पॉवरफुल बॉल केलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गुल ऋतिकची दमदार सुरुवात षटकार
षटकारांना डाव सुरू होतं. संघर्ष 11 गवालीचा नावातच संघर्ष आहे आणि संघर्षासाठी जाणलं जातं क्रिकेट. संघर्ष 11 गवालीचं तो आक्रमक पवित्र सध्या धारण करत असताना फलंदाज ऋतिक. पहिल्या बॉलवर समीरच्या विरुद्ध समर्पक सुरुवात, स्वप्नमय सुरुवात, चांगली कामगिरी सध्या करत असताना 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर 6 ऑन बोर्ड. हार्ड लेंथ सडनली चेंडू राज होतो. ब्युटिफुल डिलिव्हरी, 1 फॉर द ओव्हर. हा कॉल आता स्कोरलेग अंपायर त्याचबरोबर ऑनफिल्ड अंपायर कडून करण्यात आलेला आहे. रिप्ले आपण पाहूयात विथ हेल्प ऑफ टेलिकास्टिंग. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, सडनली चेंडू राज होतो. ब्युटिफुल डिलिव्हरी. षटकारानंतर डॉट बॉलला प्रत्युत्तर धावफलक स्थिर, 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 6 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. 39चा पाठलाग सूर्य. सेकंड इनिंग मध्ये छत्रपती वॉरियर्स म्हाडस बीचच्या विरुद्ध खेळत असताना संघर्ष 11 गवाळी. सामना दुसरा. लेनचा अप्रतिम वापर, बॉटम बँड युटिलाइज यूज करण्याचा प्रयत्न तो पुन्हा एकदा फसला ऋतिकचा. पहिला बॉल कंपॅरेटिव्ह टू प्रिव्हियस टू डिलिव्हरी थोडा मागे टाकला होता, त्याचाच फायदा घेतला. बॅकफुटवर जात असताना पुल केला. षटकारानं सुरुवात, मात्र त्यानंतर पलटवार केला गोलंदाज समीरनं. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. ऑन साइडला दिशा दिली, मिडविकेट वरून बॉल मागे चालला. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित. व्हेरी गुड फिल्डिंग. तितकाच चांगला थ्रो त्यांना पाहायला मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या सोबतीने धावसंख्या धावफल कव्हर एकूण अंकित होती ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफल कव्हर. पवन खुने रॉकी यांच्याशी लगेच संपर्कात या. पवन खुने दर्शन डाऊन दिल्ली स्टिक. एक्स्ट्रा रन ऍड होईल. वाईड कॉल फॉर ऑनफिल्ड अंपायर योगराज बुटेरे सर. एक अतिरिक्त धाव धावफल कव्हर ऍड केले जाईल. एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीने धावसंख्या धावफल कव्हर एकूण अंकित होती ती सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवर 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफल कव्हर. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. वाईड नंतर छोटेकांनी वापसी करतात समीर. धावफलक स्थिर 8 धावा. स्विचिटचा अटेम पण वाईडचा इशारा होतो. पुन्हा एकदा अतिरिक्त एकदा वाढ होईल. एक्स्ट्रा धावा चिंता वाढवतील समीर आणि त्याबरोबर टीम माडच्या एक्स्ट्रा धाब्याने धावसंख्या 9. 9 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर आले, हुक केलाय, पाठवला स्कोर लेगला आणि स्कोरबोर्डवर 4 धावा बुक करतोय समीरच्या विरुद्ध दर्शन. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती धावसंख्या 13.
पहिला बॉल वाईड, अतिरिक्त धाव. गोलंदाजी एक्स्ट्रा धाब्याने त्याचा षटक सुरू झालं. अतिरिक्त धाव संघर्ष 11 गवालीच्या खात्यात ऍड होते आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित होते ती 14. 14 ऑन बोर्ड. 14 धाबा दाफलकावर पाहायला मिळतात. हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डाव्या स्टिकला सोडून बॉल मागे चालला. विकेट किपरचं बॅकअप आलं परंतु दिशेवरती बाबूचं नियंत्रण नाहीये. सलगचा दुसरा वाईट बॉल. धावसंख्या 15. फुलटॉस बॅट वरती लागल्यानंतर बॉल आदळलाय. तो सरळ पायावर. धाव मिळणार नाही. संधी होती ऋतिकला. या बॉलवर नेहमीच तो धावा बनवत असतो. ऑन साइडला पाव बॅक फटका. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. शुभंकर मैत्री चषक छटका. षटकारांना धावसंख्या 21-21. 6 चेंडू 13चं योगदान ऋतिकचं. 2 चेंडू 4चं योगदान दर्शनचं. धावसंख्या 21. आक्रमक होत आहेत ऋतिक पुन्हा एकदा. ऑन साइडला टर्न केला. गॅप मध्ये खेळतात मिडविकेट आणि काउफेच्या दरम्यान बॉल खेळाडू कक्षाची घेतो बेट. फटका ग्रेट. चौकार. चौकारानं 25-25. त्यासाठी अवघ्या 14 धाब्याची आवश्यकता. बॉल मागे निघालाय. मात्र फक्त वाईटचीच एकच धाव. धाव घेण्यात अजिबात दोन्ही फलंदाज इंटरेस्टेड नाहीत. एक्स्ट्रा धाब्यानं सध्या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी आपण बघत आहोत. संघर्ष 11 गवालीची होते. धावसंख्या 26-26. पोलस बॅक ड्राइव्ह. धाव इथे मिळणार नाही. सन्मान देण्यास भाग पडलाय इन्फॅम बॅटर ऋतिकला. धावसंख्या स्थिर 26 धावा सध्या स्कोरबोर्ड वर. स्टील 2 टू गो. 14 चेंडू आता 13 धाबेची आवश्यकता. फ्लिक केला. बॉल पाठवला बॅकवर्ड. स्कोर लेग सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने कंप्लीट करण्यात आलेली आहे. सो या 2 धाबेसोबत धावफलक पुढे मार्ग शोधे. संघर्ष 11 गवालीचा आतापर्यंत 28-28. 13 चेंडू 11 धाबेची आवश्यकता. समोर ड्राइव्ह करतात थ्रू द कव्हर्स. मिसफील्ड. बॉल मागे निघाला. दुसरी धाव आहे ऋतिकला पण बॅकअप केलंय.
नकार दिला दर्शन, एकच धाव, 2 षटकांची धावसंख्या 29, 29, 12 चेंडू. आता विजयाकरता 10 धावेची आवश्यकता. 12 बॉल अँड 12 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. पहिला बॉल मिस टाइम, बॅटची कडा, विकेट मिळू शकते पण ती कॅच पकडणं तितकंच गरजेचं होतं. कॅच ड्रॉप बॉल आता मागे निघाला. थर्ड मॅनला 3 फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत बॅकअप करतायत. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. या डबल बरोबर टीमची टोटल सध्या 31, 31 धावा, 11 चेंडू आणि आता विजयाकरता 8 धावेची आवश्यकता. विजय अगदी दृष्टिक्षेपात आपण बघत आहोत. संघर्ष 11 गवाळीच्या मॅच मध्ये वापसी करायची असेल तर डॉट बॉल पर्सेंटेज आणि विकेट घ्यावा लागतील. फुल लेन समोर ड्राइव्ह केला थ्रू द कव्हर्स. इनफिल्डला बेतून बॉल मागे, वाईड ऑफ लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचतोय पण मिसफिल्ड, फंबल, सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने कंप्लीट करण्यात आलेली आहे. 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या दाफळकर एकूण अंक होते 33, 33, स्टील 1 विकेट अवे फ्रॉम विक्टरी. टेपाटून खेळतात, परफेक्ट वाईड यॉर्कर. बॅट्समनला फॉलो केलं होतं, त्याचं फुटवर्क पाहिलं, त्याचं फुटवर्क निहाळलं. डॉट बॉलनं छोटे काने झाले वापसी. चला आदर्श DS 11 डोंगरनावे नेक्स्ट मॅच साठी रेडी व्हायचंय. वाईड बॉल, एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 34, 34. 9 चेंडू 5 ची गरज आहे. बघा प्रत्येक टीमला नो बॉल, वाईड बॉल, रनआउट साठी रिव्ह्यू आहे, तुम्ही तो यूज करू शकता. आता ऑफिशियल रिव्ह्यू, कारण गोलंदाज डेंजर झोन मध्ये आला ते सांगतात योगराज बुटेरे सर. सो या आपण चेक करूयात एक्झॅक्टली बॉल पडला कुठे, तो निघतो कुठे. वाईड बॉल, एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल सिटीज. अतिरिक्त धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या दाखल करून घेत होती ती 35, 35. 9 चेंडू 4 धावा समीकरण. समोर सेमी हेलिकॉप्टर ड्राइव्ह केला, बॉटम हॅटचा अत्यंत सुंदर वापर चेस फिल्डर साठी, पण बॉल सीमारेषेला धडक मारतोय आणि या चौकारानं सामना संपतोय. मॅच इज फिनिश. विजेत्या टीम संघर्ष गवाळीचं मनपूर्वक अभिनंदन. तर स्पर्धेमध्ये सम्मिलित झाल्याबद्दल आपण आभार व्यक्त करूया टीम म्हाडचं. धाब्याची दुवादार केली त्यानं